परत एकदा मी माझ्या इथल्या रहिवाशांना, माझ्या वडीलधाऱ्या माणसांना मी विनंती करेन, सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही ह्या आमच्या ग्राउंडशी मैत्री करा. तुम्ही आमच्या ग्राउंडवरती रोज या. नक्कीच या ग्राउंडमधून तुम्हाला एक छोटा आणि चांगला संदेश मिळणार. काहीतरी या ग्राउंडमधून तुम्हाला एक चांगलं सगळ्यांना विनंती असेल. मुलांना वरती नका बसू. आजच्या धावपळीच्या युगामध्ये मोठे मोठे आजार पसरलेले. मध्यंतरी कोरोना आला होता, त्यांनी खूप सारा नुकसान करून गेला सगळ्यांचा. त्यानंतर डायबिटीज, साखर किंवा मधुमेह किंवा हृदयविकार असे बरेचसे आजार आहेत. काय काय आजार नवीन नवीन निर्माण होतात. मग तुम्हाला काय करावं लागेल? मग तुम्हाला हेच करावं लागेल की आमच्या ग्राउंडची मैत्री. मग आमच्या ग्राउंडवरती तुम्ही या, फिरा, त्याच्याशी बोला, त्याच्याबरोबर खेळा. मग नक्कीच या आजारातून तुम्ही थोड्या अंश का नाही तुम्हाला थोडं बरं वाटायला लागेल. कोणाला जर डोंजे संघाने टॉस विन करून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, तर आमंत्रित केलंय कडेठाण संघाला. आता बघूया कडेठाण ह्या संघाची प्लॅनिंग काय असेल. कडेठाण संघाचा कितपर्यंत मजल मारण्याचा इरादा असेल, विचार काहीतरी केला असेल. आपण निर्धारित 5 षटकामध्ये जास्तीत जास्त किती रन काढू शकेल असा काहीतरी विचार केला असेल. मग काय विचार होतोय त्यांचा, कसे ते प्लॅनिंग करणार, काय खेळणार. लक्षात घ्या मित्रांनो, गेले 3 दिवस झाले ह्या मैदानावरती कोणताही प्रकार वादविवादाचा घडला नाही. जो काही निर्णय असेल तो चांगल्या मताने घ्या. आपण इथे खेळायला आलोय, खेळाडूवृत्ती दाखवा. कारण हे सामने गाव वाईज पद्धतीचे आहेत. एका गावातले 11 खेळाडू आम्हाला इथे हवे असतात आणि ते गुणवान खेळाडू आम्हाला एका गावातलेच पाहिजे. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुमच्या गावातून चांगले प्लेअर घडवा आणि मैदानावरती येत जावा. इतर गावातून तुम्ही प्लेअर कुठलेही आणू नका, जेणेकरून कोणताही वादविवाद निर्माण होईल. पंचांना विनंती असेल, सामना लवकरात लवकर चालू करा. 4 वाजलेत. पुढचे टोटल 2 सामने येणे आहेत बाकी. आपल्याला या सूर्यदेवताच्या अस्ताला जाण्याच्या अगोदर आपले दोन्ही सामने चांगल्या पद्धतीने खेळवायचे आहेत. कडेठाण संघाला विनंती असेल, आपले सलामीचे फलंदाज मैदानात रवाना करायचे आहेत. कडेठाण संघाला विनंती असेल की आपले सलामीचे 2 फलंदाज मैदानावरती रवाना करायचे आहेत. तर यजमान संघ जो क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी उभा असलेला संघ डोंजे, या संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचंय.
अमोल सर या. लक्षात घ्या, तुम्ही जरा वेळ दवडला त्याच्यामुळे आमच्या कमिटीने हा निर्णय घेतलाय, पहिल्या 4 ओव्हर 20 मिनिटात झाल्या पाहिजे, त्यानंतर पेनल्टी लावली जाईल. आणि पेनल्टी अशी असेल की शेवटच्या षटकामधील जे 5 फलंदाज बाहेर येतात त्यामधला 1 फलंदाज आतमध्ये येणार, मग ही पेनल्टी लागेल तुम्हाला. मग तुम्हाला हा सामना कसा खेळायचा तुम्ही विचार करा. पुन्हा एकदा सांगतो, जरा सामना 4 षटक जर 20 मिनिटाच्या आत नाही झाले तर नक्कीच 5व्या षटकात पेनल्टी लावली जाईल तुम्हाला. आणि पेनल्टी अशी असेल की 1 फलंदाज, 1 क्षेत्ररक्षक तुमच्या आतमध्ये येणार, सर्कलमध्ये येणार, मग त्याला आम्ही जबाबदार राहणार नाहीत. पंचांना विनंती असेल सामना लवकरात लवकर सामना चालू करायचा. गोलंदाजाचं नाव, दोन्ही संघाचे प्रतिनिधी लवकरात लवकर आपण इथे उपस्थित राहायचे आहे. दोन्ही संघाचे प्रतिनिधी. बॅट्समन कोण? सामना चालू होतोय, पहिला चेंडू पडतोय, काय घडतंय मैदानात? पहिल्या चेंडूवरती पहिलाच फलंदाज बाद होतो झेल आणि फलंदाज ठरतो फेल. संतोषच्या बॅट मधून एक चुकीचा फटका लागतो आणि त्या फटक्यात धोक्यामध्ये निर्माण होतोय. ठाण संघाची पहिली विकेट पडते 0 धावसंख्येवरती. थोडासा नाराज असेल संतोष, तो संतोष जो मगाशी आला होता मोठे मोठे फटके मारण्यास माहिर असलेला संतोष आता मात्र थोडीशी निराशा करून संघाला बॅक फुटवर नेतोय. पुन्हा एकदा गोलंदाज आणि केत मात्र अतिशय चांगला आपल्या कोठ्यातील पहिला षटक आणि पहिल्याच बॉलवरती विकेट घेतो. अतिशय भेदक आणि अभेद्य बॉलिंग म्हणता येईल. फलंदाजाचं नाव काय? नवीन फलंदाजाचं नाव प्रज्वल. आता प्रज्वल फलंदाजीची धुरा सांभाळणार. नक्कीच प्रज्वलला काहीतरी कर्णधारांनी सांगितलं असेल, कान मंत्र दिला असेल, जर आपला एखादा चांगला मोठा धाकड फलंदाज बाद झाला तर तू उभा राहून खेळ, असं काहीतरी असेल. आहा, पण काय चकतोय काय आणि केच गोलंदाजी मारते. दुसऱ्या चेंडूवरती त्रिफळाची बाद करण्यात यशस्वी होतोय. बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती दुसरी विकेट, अतिशय जबरदस्त. आता मात्र ऑन हॅट्रिक वरती अनिकेत उभा आहे. आता ही हॅट्रिक होणार का त्या हॅट्रिक पासून वाचवणार संघ थोड्याच वेळात करेल. पण आता नक्कीच अनिकेत काहीसा तांडव नृत्य करताना दिसतोय. अनिकेतच्या हातातून पडलेला प्रत्येक चेंडू आग ओकायला लागलाय. आणि तुम्हाला सांगतो, जर अशीच आग मैदानात ओकत राहिली तर कडेठाण संघाचा स्कोर वाढवणे कठीण होऊन जाईल. प्रज्वल थोडासा निराश करून होतोय. त्याच्या जागेवरती जातोय सुनील. तो सुनील जो मगाशी फटकेबाजी करत होता तो सुनील आता पुन्हा एकदा मैदानावरती आहे. आता मात्र सुनीलला आपल्या संघाची बाजू सावरायला लागेल. काहीतरी रन स्टार्ट करावं लागतील. काय खेळतोय बघूया. अनिकेत तयार टू सुनील. आता ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. ओहो, चांगला चेंडू होता. आता 6 ठेवलेला. काय कॉफी बुक स्टाईल फटका मारला. क्षेत्ररक्षकाच्या मागे होता बॉल. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून फरार.
चार, मिळतील धावा 4, बॉल होतोय फरार आणि पहिला चौका, पहिली बाउंड्री, पहिल्या 4 धावा बोर्डवरती लागतात पहिल्या 3 चेंडू नंतर. अतिशय चांगली फटकेबाजी. हॅलो हॅलो हॅलो, पुन्हा एकदा तसाच फटका त्याच शैलीतून काढलेला, त्याच कोटातून बॉल जातो सीमा रेषेच्या. चांगलं क्षेत्ररक्षण इथं होतंय. काय क्षेत्ररक्षण केलं पट्ट्याने. वाह, दरम्यानच्या चेंडूवरती 3 धावा मात्र काढतोय. मित्र लागलं का रे बांबू. वरती लावलं असं तर चालेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं इथं. मात्र नक्कीच संघाची 1 धाव वाचवली. काय धावत आला आणि काय फिल्डिंग केली जबरदस्त. आता मात्र अनिकेतच्या बॅक टू बॅक 2 चेंडूवरती समाचार तर चांगला चाललाय. पहिलं षटक चालू, बोर्डवरती धावा लागल्या 7. ओहो, चांगला चेंडू इथं स्क्वेअर कट करतो. दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय. चप्पल असलेला सुनील नक्कीच चप्पलाईने रन पूर्ण करतोय. दरम्यान 1 धावने बदल होते. 1 धावांनी संघ वाढतोय 8. चांगली सुरुवात म्हणता येईल. जिथे 2 विकेट पडले होते सुनील आला आणि संघाला सावरलंय. काहीसं का होईना कर्णधाराचा मान नक्कीच उंचावले असेल. आलेल्या सर्व संघ मित्रांचं सुद्धा मान. काय फटका पुन्हा एकदा त्याच श्रेणीतून. पण इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकीची हरकत करतोय. दरम्यानचा चेंडू जातोय बॅट. स्कोर राहतोय तेवढाच, फलकावरती 8. पहिलं षटक संपलं, बोर्डावरती लागल्या धावा 8. आता मात्र दोनदा युद्ध चालूच राहणार. गोलंदाजाचं नाव लगेच सांगा, जास्त वेळ दौडू नका मित्रांनो. आणि नितीन, सचिन. ओके, सचिन हे नाव क्रिकेट विश्वातलं सगळ्यात मोठं नाव आहे मित्रांनो. सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा गुरु असलेला सचिन, तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका सचिन. या सचिनचं नाव खरंच आवर्जून आपण घेतलं जातं, तेच नाव सचिन. आता सचिन बघूया आपल्या संघासाठी काय करणार. काहीतरी करावं लागेल नक्कीच, कारण की आता स्कोर लागलेला बोर्डवरती 8 आणि आपण कितपत धावा रोखू शकू. कारण की जेवढ्या धावा रोखतील तेवढ्याच आपल्या फलंदाजीसाठी चांगलं ठरेल. असं काहीतरी विचार नक्कीच त्याच्या मनात असा आला असेल. 10-12 पावलांचा स्टार्ट. ओहो, चांगला चेंडू टाकला, तसाच चकवलाय, काहीच लक्षात नाही आला. बॉल समोरून उचली घेतली आणि बॉल जातोय डॉट. पुन्हा एकदा सचिन. काय ऍक्शन, काय शैली असेल सचिनची. बॉलला फिरवण्याची त्याच्याकडे एक कला आहे जरूर. पुन्हा एकदा. ओहो, हलका सर्वांचा चेंडू टाकला होता आणि इथे मात्र गल्लीतून फटका मारण्यात यशस्वी होतो. बॉल तिकडे जाऊन अडतो. दरम्यान क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मात्र पूर्ण होतात. 3ऱ्या धावासाठी येतोय सुनील. सुनीलला थांबवतोय. या 2 धावांशी संघ जाऊन पोहोचतोय 10 म्हणजे आपल्या तेंडुलकर सरांचा नंबर 10 नंबर लागतो बोर्डवरती. आता मात्र दोन्ही फलंदाजांनी विचार तर नक्कीच केलाय. गणेश डाव्या यष्टीचा, डाव्या हाताचा फलंदाज, डाव्या हाताच्या फलंदाजाकडून मोठे मोठे फटके येणं गरजेचं असतं. आणि कसा चढून जातो. इथे काय होतं, क्षेत्ररक्षण त्याच्या खाली येतं. काय घडतंय बघा. थोडासा क्लोज डिसिजन असेल.
लक्षात घ्या, एक नवीन नियम आलेला आहे. जर क्षेत्ररक्षण करताना अगोदर जर लाईनला टच झाला फलंदाज तो बाहेर घेऊन पुन्हा एकदम आतमध्ये येऊन कॅच घेतला तरी तो 6 दिला जातो. असा काहीतरी एक नवीन नियम आहे आणि या फटक्यावरती मिळतात धावा 6. आता मात्र गणेश फलंदाजी भारते. मी म्हटलंच होतं गणेशच्या बॅटमधून 1-2 फटके जरूर येणार आणि त्याच हुशारीने तो 6 मारतोय. नंतर एक काढतो, धावसंख्या जाऊन पोहोचतोय तो 17, जिथं षटक चालू आहे प्रगती पथावर दुसरं. चांगला फटका सजवला होता गणेशने. आता गणेशच्या बॅटला बॉल लागू लागलाय. गणेशची बॅट आग उकू लागली आहे. आता ही गणेशची बॅट किती ग्राउंडवरती मैदानात आग उगणार बघूया थोड्याच वेळात. आहा, चांगला चेंडू टाकला होता खोल वर सूर्यबाजू नुकला. तसाच टोलला क्षेत्ररक्षण त्याच्या मागवतो. दरम्यान 1 रन पूर्ण करतोय. आशिष तिकडे फिल्डिंग करतो, थ्रो करेल तोपर्यंत 1 रन पूर्ण होते. धावसंख्येत 1 बदल होते. धावसंख्या जाऊन पोचते 18. 17 होता खतरा पण झाले आता 18. फलंदाजी नक्कीच भारत चालले. जिथे पहिलं षटक चालू होतं पहिल्या षटकांती आल्या होत्या 8. आता दुसरं षटक चालू आहे अद्यापर्यंत आल्या 10. आता अजून असणाऱ्या चेंडूमध्ये किती धावा येणार. पुन्हा एकदा गणेश. आहा, चांगला चेंडू टाकला, थोडासा चकवला गणेशच्या, मात्र काहीच लक्षात नाही ना. ऑफ स्टिकला चेंडू होता. गणेश सोडून देण्याचा विचार होता. नक्कीच त्याला वाटलं होतं वाईट असणार पण इथे पंचांचा इशारा होता. ओव्हर झाले. ओव्हर झाले. ओव्हर झाले सर. षटकाचं होतं अंत. 2 षटका अंती बोर्डावरती लागतात धावा 18. आता 18 धावानंतर निर्धारित 5 षटक, अजून 3 षटक येणं बाकी आहेत. अद्यापर्यंत किती मजल मारू शकतो हा संघ, कारण की त्यांनी इशारे तर स्पष्ट केले. 1 छक्का मारून 18, 1 6 मारून गणेशने स्वतःचा इशारा स्पष्ट केला. तर सुनीलने आल्या आल्या 1 4 1 3 असे मारून त्याचा सुद्धा इरादा स्पष्ट केला होता. म्हणजे हे दोन्ही फलंदाज नक्कीच पेटून निघालेले आहेत आणि ह्या पेटलेल्या आगीमध्ये किती गोलंदाजांना लपेटणार हे बघूया. विचार तर नक्कीच काहीसा असा असेल, पण अनिकेत मात्र त्या शैलीचा गोलंदाज आहे. आल्या आल्या त्या आपल्या 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या. नंतर 1 चौकार आला खरा पण त्याच्यानंतर तो सवरला. अनिकेत आहा, चांगला चेंडू नक्कीच अनिकेतच्या बोटामध्ये जादू आहे. नक्कीच तो चेंडू फिरवण्यात माहिर आहे. असा काहीतरी चेंडू टाकलेला, शॉर्ट पिच लेवलचा चेंडू टाकला, थोडासा फिरवला सुनीलच्या, मात्र काहीच लक्षात नाही आला. पुन्हा एकदा अनिकेत तयार. आहा, आता मात्र अनिकेतने ठोकून दिला. दरम्यान 1 रन पूर्ण करतोय, थोडीशी हडबडाट करतोय पण इथं दुसरी रन काढण्यापूर्वीच थ्रो येतो अनिकेत जवळ. दरम्यान 1 रननी स्कोर वाढतोय. स्कोर जाऊन पोचतोय 19. थोडासा विचार तर नक्कीच करावा लागेल. काहीसा कान मंत्र दिला असेल सुनीलने. सुनील सांगत असेल तू मार, माझ्या बॅटला नाही लागला तरी चालेल पण तू मार, तुझ्या बॅट मधून येणं गरजेचं आहे. आता बघूया गणेश काय करतोय. गणेश टू अनिकेत. ओहो, चांगला टप्पा होता, खोल वर स्वरूपाचा टप्पा होता, तसाच ठेवलेला. दरम्यान 1 रन पूर्ण. तर इथं काय घडतंय, इथं मागणी येते तिसऱ्या पंचांची. नक्कीच काहीतरी गडबड झाली असणार कारण की एकदम क्लोज आहे. काय अनिकेतने एस्टा उधळला, जबरदस्त एस्टा उधळला. आउट आहे. काय फेकी आली होती आणि काय तसाच त्याच स्पीडला आणि केतने ते यष्ट उधळला. 1 रन ना सर. हा 1 रन कंप्लीट झाले. या 1 धावेने संघ वाढतोय. संघ जाऊन पोचतोय 20च्या घरात.
जिथं तिसरं षटक चालू नक्कीच कर्णधारांनी जर अनिकेतच्या खांद्यावर तेही जबाबदारी ठेवले तर नक्कीच अनिकेत सुद्धा एवढा मजबूत आहे की ती जबाबदारी नक्कीच घेणार. आणि काय त्याच्याकडे थ्रो आली आणि त्याने कोणताही विचार न करता कुठलाही वेळ न दवडता लगेच यष्टा उद्ध्वस्त केला आणि त्याचा बघा फायदा नक्कीच झाला. आपल्याला महेंद्रसिंग धोनीची नक्कीच आठवण आली असेल. जयदीप नवीन येणारा फलंदाज आता मात्र अतिशय खोलवर स्वरूपाचा चेंडू टाकला होता. फलंदाज सुनीलला काहीच लक्षात आलं नाही. बॉल जातो डॉट. अतिशय चांगली गोलंदाजी. मी म्हटलंच होतं अनिकेत असा गोलंदाज आहे की तो फिरवण्यामध्ये माहिर आहे. त्याच्या बोटातली जादू नक्कीच तो दाखवत असतो. वाह पुन्हा एकदा टाकलेला खोलवर सुरू चेंडू. चेंडू पोटवतो दरम्यान एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावासाठी नक्कीच हडबड होते पण सुनीलला जयदीप थांबवतोय आणि म्हणतोय थांब जरा शांत खेळ असा काहीतरी विचार होत असेल दोघांमध्ये. दरम्यान फायदा मात्र नक्कीच अनिकेतला होतोय. धावसंख्येत 1 ने बदल होते. धावसंख्येत जाऊन पोहोचते 21. काय गोलंदाजी भरते नक्कीच. अशी गोलंदाजी म्हणजे अनिकेत दोन्ही फलंदाजावरती तांडव नृत्य करतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू. जयदीप होता हुशार हलकेच टोलवला. दरम्यान 1 रन पूर्ण करतो. सुनील मात्र होतो बॉल मिळतो तो ना बुट्टी 2 रन कंप्लीट करतो. अतिशय चांगली रनिंग बॅटिंग म्हणता येईल. सुनीलचा तल्लख बुद्धीचा खेळणारा सुनील. अतिशय पाणी द्यायचंय त्यांना. सर पाणी द्यायचंय मैदानामध्ये. तिसऱ्या षटकाचं शांतता होते सांगत होते आणि धाव बोर्डावरती लागतात. त्या मात्र 23. शाळा सुटली पाठी फुटली. आमचे हौशी प्रेक्षक इथले सगळे शाळेतली सगळे लहान मुलं खूप आवडीने इथे खेळ बघायला होते पण त्यांचा थोडासा खेळ संपला होते. त्यांचा तास संपला होते मग लगेच इथून पळून शाळेत जातात. तारीफ करावी लागेल या छोट्या छोट्या प्रेक्षकांची. परत वळतो आपण मैदानामध्ये जिथे रंगलेला आहे 2 घरघोर संघामध्ये युद्ध. बलाढ्य संघामधलं युद्ध. दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत आणि त्याच तोलाचे आहेत. म्हणजे तुम्ही जर दोन्ही संघाने त्या एखाद्या तराजूमध्ये टाकलात तर वजन काय येणार तुमचं उत्तर येणार दोन्ही संघांना सेम. असे दोन्ही संघ खेळताना दिसतात. गोलंदाजाचं नाव लक्ष्मण. लक्ष्मण ऑन स्ट्राईक. आहा चांगला बॉल टाकला तसा तोला नो मॅन लढवला. इथं काय घडतं टप्पा पडून चौका जातो. बॉल होतो फरार. मिळतात धावा 4. या 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय. डायरेक्ट झेप घेतो 27 वरती. शांत बसला तो सुनील कसला. भिरकावून देतोय सरळ चेंडूला सीमा रेषेच्या पार. आतापर्यंत सुनीलची फलंदाजी मात्र नक्कीच बहरच चालली आहे आणि सुनील हा असा एकमेव या संघातील खेळाडू आहे की त्याच्यामध्ये सगळे फटके मारण्याची ताकद आहे. त्याच्या मनगडात एक ताकद आहे. ती मनगडातली ताकद तो या मैदानात उतरवत दिसताना. लक्ष्मण पुन्हा एकदा आहा चांगला फटका मारला. इथे क्षेत्ररक्षण तैनात आहे. दरम्यान 1 रन पूर्ण होते. फेकी होते. 1 रन निशी संघ जाऊन पोहोचतोय 28. आता काहीसा स्कोअरला गती वाढू लागली आणि नक्कीच आपल्याला इथे जिंकायचं असेल तर निर्धारित 5 षटकामध्ये तुम्हाला 60 ते 65चा आकडा तर नक्कीच जमा करावा लागेल. कारण की जर तुम्ही आता हे चालू असलेल्या सरासरी जाणार तर धावा लागल्यात बोर्डावरती 28 मग ते 40 ते 45 पर्यंतच पोहोचू शकणार. जर मोठे मोठे फटके आले तर मात्र नक्कीच तुम्ही पोहोचू शकाल. त्यांना काय घडतंय चांगलासा प्लेसमेंट करतोय जयदीप आणि हलकेच टोलून देतोय. पुन्हा एकदा तो काहीसा इशारा करतोय सुनील तूच मार मी थोडंसं वेट करेन. 1 धावांनी संघावरतो. संघ जाऊन पोहोचतोय 29. थोडीशी फटकेबाजी मारावी लागणार खरी कारण की आपल्या संघामध्ये थोडंसं का होईना शांतता निर्माण झाली. या शांततेला खिंडार पाडायचा आहे. आहा चांगला टाकलेला चेंडू तसाच क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी होतं चुकी तर पुढे पुन्हा चांगला कव्हर होतो. दरम्यान 2 धावा मात्र नक्कीच पळून काढतोय सुनील.
या 2 धावांनिशी संघ जाऊन पोहोचतो 31. आता मात्र नक्कीच या षटकातले काही चेंडू बाकी आहे आणि अजून पुढे एक षटक येणं बाकी आहे. मग या एक षटकात या षटकातील 2 बॉल म्हणजे एकूण 8 चेंडूमध्ये किती रन काढू शकतात. इथे जास्तीत जास्त रन ठोकण्याची गरज आहे. नक्कीच इथे मोठी फटकेबाजी केली, सन्मानजनक स्कोर उभा केला तर नक्कीच तो तुम्हाला तुमच्या गोलंदाजांना नक्कीच यश प्राप्त करायला थोडीशी मेहनत करायला यश पडेल. मित्रांनो, जेव्हा इतर लोक तुमच्या हारण्याची वाट बघत असतात तेव्हा घट्ट उभं राहायचं आणि सगळं ठोकून सांगायचं मी आहे, तो पण मॅच आहे. आहा, चांगला चेंडू टाकला होता लक्ष्मणकडून. चांगला चेंडू बघायला भेटतोय. दरम्यानचा कतल सुनीलच्या काहीच लक्षात येत नाही चेंडू पडला कसा आणि गेला कसा. इथे काय घडतंय. सर कशासाठी. त्यांचं आपणास विनंती, आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. किती वाजले. 4:12. चला स्पीडअप करायचंय. की आता 2-3 बॉल एक नाही. फेर आहे का सर. नो बॉल. हे ऍक्शन लिगल नाही असं. आता काय नो बॉल आता नो आहे ना. न धरता आताचा नाही ना धरायचा. हा मग 4 झालते पहिले. 4 झाले. नो प्लस. पंच भैया टायमिंग चेक करा सर. केलं.
सामना चालू करा लवकरात लवकर. पंच विनंती असेल पुन्हा एकदा नवीन गोलंदाज. नाव काय आहे गोलंदाजाचं? हा, महेंद्र हेमंत राहिलेला आहे. 2 चेंडू हेमंत टाकणार. हा चांगला चेंडू. तसाच खरपूस समाचार. काय इथं हा फीट असेल त्याच्यामुळे हा आऊट धरला जाणार. दरम्यान 2 धावा पूर्ण करतो. इकडे बघा काय चप्पल सुनील चांगली धाव करतो. इकडं काय घडतंय? इकडं असं घडतं की फलंदाज होतोय बाद. 2+ पंच 2+ विकेट ना आता. चला सामना चालू करा लवकर सर. नवीन फलंदाज येतोय. फलंदाजाचं नाव काय असेल? सोमनाथ. पुन्हा एकदा हेमंतचा शेवटचा चेंडू असेल. आहा आता मात्र सचिनच्या बॅटला लागतोय. सचिन भिरकावून देतो. सीमारेषेच्या बाहेर षटकार. काय फटका येतोय सुनीलच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने बनवतो. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. काय फटका सजवला होता. या षटकाच शांतता होते. आणि नक्कीच जोपर्यंत सुनील मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच मोठ्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा मात्र कर्णधाराला असेल. आणि त्याच अपेक्षेवरती खरा ठरलेला सुनील जोरकस लावून देतोय. या षटकामध्ये तब्बल 18 रन कुठून काढल्या. 41 4 षटक पूर्ण 41 धावा. आता मात्र थोडासा विचार मोठा केलाय सुनील आणि सोमनाथ याने. नक्कीच काहीसा कान मंत्र सुनील तारा देणार. जर तुझ्या बॅटला लागला तर ठीक आहे, नाहीतर मला एखादी रन काढून दिलीस तर उत्तम होईल. असा काहीतरी एखादा संकेत तू त्याला देत असावा. कारण की येणाऱ्या 6 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला मोठे फटके खेळायचे आहेत. मग जर तुझ्या बॅटला लागत नसतील तर ते मोठे फटके मी मारू शकतो असं काहीतरी त्याला कान मंत्र दिला असेल. आणि नवीन येणाऱ्या गोलंदाजाचं नाव संजय. आहा चांगला चेंडू. काय घडलंय मैदानात. पंचांचा बोट उंच होतो. पंच सांगतात हा फलंदाज बाद. काय क्षेत्ररक्षण केलं कीपरना. सुंदर क्षेत्ररक्षण. एक छोटीशी डाव मारली आणि त्या झेलला त्यांनी सहजरित्या आपल्या हातात सामावून घेतलं. अनिकेत जाधव उर्फ तात्या यांना विनंती असेल आपण कुठे असाल तिथून लवकरात लवकर संपर्क साधायचा माईक पाशी. चला पंच विनंती असेल सामना लवकरात लवकर चालू करा. आता मात्र संजयचा पहिला बॉल एकदम सुंदर पडतो. नक्कीच फलंदाजाला काही कळलं नव्हता. बारीक एज घेऊन पाठी निघाला आणि किपरनी मात्र आपलं काम केलं. पुन्हा एकदा संजय ऑन बॉलिंग मार्क. काय घडतंय. 41 धावा बोर्डवरती लागल्यात. हो 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 चांगला चेंडू होता. चांगला चखवला. आता मात्र संजयची इथे पंचांचा विषय होतो व्हाईट बॉल. पंचांना संजयचा बॉल आवडला नाही. थोडासा उजव्या एसटीच्या बाहेर गेला त्याच्यामुळे पंचांनी इशारा केला हा चेंडू वाईट आहे. आहा पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय हा ही चेंडू वाईट. या 2 व्हाईटनी
2 रन वाढतात. त्या 2 रननी संघ जाऊन पोहोचतोय 43, जिथे 5वं शेवटचं षटक चालू, बोर्डवरती लागला धावा 43. पुन्हा एकदा संजय टू दिनेश, पुन्हा एकदा चांगला टोलला चेंडू. इथे काय घडतंय बघा, सुंदर येतोय चौकार, दणदणीत खणखणीत चौकार. नो मॅन लँड मध्ये बॉल पडला आणि बॉलनी फटकन वेग धरला आणि तो वेग जातोय सीमारेषेच्या पार. या 4 धावांनी रन होतात 47. आता मात्र दिनेशची सुद्धा बॅट बोलू लागली. दिनेशने बघितलं होता इथं कुठलाही क्षेत्ररक्षण ठेवला नाही, मग मी तिकडे त्या एंडला का नको मारू. आता मात्र पॉइंटचं क्षेत्ररक्षण काढून त्याने आणलाय कव्हर मध्ये. मग दिनेशची नजर पॉइंटवरची सुद्धा तरी नक्कीच असावी, असा काहीतरी विचार झाला असेल दिनेशच्या मनात. पुन्हा एकदा दिनेश सज्ज टू संजय. आहा बघा, मी म्हटलंच खरं, पॉइंटचं क्षेत्ररक्षण काढला तर मग मी तिकडे मारणार. दरम्यान 2 रन धावून काढतो, 3ऱ्या रनचा प्रयत्न करतोय. काय घडतंय तर ती सुद्धा क्षेत्ररक्षण खराब करतोय, इथं प्रयत्न करतोय 4थ्या धावाला. पण सुनील मात्र चप्पल फलंदाज तो त्याला थांबवतोय. इथं बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती असेल इथून उठून जावा, झाडाखाली उठून जावा. आता झालेला प्रकार तो पुन्हा नको व्हायला, म्हणून विनंती असेल सर्वांना ऐकून घ्या, जरा आमच्या विनंतीला मान द्या प्लीज. या बॉलवरती 3 धावा आल्या आणि 3 धावांशी संघ जाऊन पोहोचतोय 50. 50चा घर सापडला या धावसंख्येला आणि टाळ्यांनी स्वागत तर नक्कीच झाला पाहिजे. मानांकित स्कोर झाला आपल्या बोर्डवरती. नक्कीच आपले गोलंदाज या स्कोरचा अभिमान करतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, पंच थोडेसे नाराज होतात, हात फौलवतात, सांगतात हा ही चेंडू वाईट आहे. दरम्यान या वाईट चेंडूवरती 1 रन वाढते. 1 रननी संघ जाऊन पोहोचतो 51. काही चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र संजयची थोडीशी गोलंदाजी खराब ठरते. आहा चांगला चेंडू टाकला, तसाच चकवला, काहीच लक्षात नाही आलं सुनीलच्या. सुनील थोडासा मारण्याच्या नादामध्ये चकतोय, कारण की खेळत असलेला सुनील अद्याप पण तो खूप चांगली फलंदाजी करतोय. अद्याप पण तो 24 धावसंख्येवरती खेळतोय सुनील. चांगला फटका आहे खरा, धावसंख्येत 1 बदल होते. इथे आशिष मात्र थ्रो करेल, थ्रो होतो यष्टीरक्षकाकडे. इथं काय घडतंय, सुनील होतो धाव बाद. अतिशय चांगली फेकी म्हणता येईल आशिष कडून. आशिष एक सुंदर शैलीचा फलंदाज आहे. धावसंख्येत 1 बदल होते, धावसंख्येत 52. अतिशय तालमेल चांगलं होतं सुनीलचं. थोडस लास्ट ओव्हर चालू. सुनीलने विचार चांगला केला होता की कारण की जास्तीत जास्त स्ट्राईक कशी माझ्याकडे राहील आणि मी जास्तीत जास्त तेजस सुनीलची जागा घेऊन येण्यासाठी येतोय तेजस. सुनीलने असा विचार केला होता की जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे कशी ठेवता येईल आणि जास्तीत जास्त मोठे फटके आपल्या बॅटमधून कसे लागतील. पण त्याचा ह्या स्वप्नांचा ह्या विचाराचा पूर्ण होतोय चक्काचूर. पुन्हा 1-2 मैदानावरती तेजस गोलंदाजी करणार संजय. संजय तू तेजस. आहा चांगला चेंडू टाकला, तसाच समाचार घेतलाय. बॉल एक टप्पा पडून जातो सीमारेषेच्या पार. चौकार. काय फटका सजवला, आल्या खतरनाक पद्धतीचा फटका सजवला आणि त्या नक्कीच त्या फटक्याने सन्मानजनक स्कोर जाऊन पोहोचलाय. स्कोर जाऊन पोहोचतोय 56. आता पहिल्या सत्राची फलंदाजी होते आणि पहिल्या सत्राच्या फलंदाजीनंतर स्कोर बोर्डवरती लागतात 56 धावा. आता दुसऱ्या सत्रात नक्कीच डोंजे संघाला 57 धावांचा पाठलाग करायला लागेल. बॉल जमा करायचा आहे.
त्याला स्पीडअप करायचे कडेठाण संघ. आपले क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. आपल्याला पुढचा सामना हा 6 षटकांचा खेळवायचा आहे. सर्व खेळाडूंनी नोंद ठेवा आणि जेवढं होईल तेवढं स्पीडअप करा आणि त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. नाही आता 6 चला राहुल कोलटे. चला स्पीडअप करायचंय. डोंजे संघ एक एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. कडेठाण संघ आपलाही एक एक्स्ट्रा खेळाडू. चला 65 टाइम. स्ट्राईकला खेळेल सचिन, नॉन स्ट्राईकला खेळेल आशिष. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू. बादसाठी अपील, परंतु पंचांनी ती अपील फेटाळून लावलेली. अतिशय उत्कृष्ट चेंडू पडला त्या ठिकाणी. बॉलिंग मार्कवर संतोष. संघासाठी पहिला आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो संतोष. अतिशय अटीतटीची लढत. दूरवरून आलेले हे दोन्ही संघ तुल्यबळ संघ. पाहूया या युद्धात कोण बाजी मारते. अतिशय महत्वपूर्ण अशी ही मॅच. दोन्हीही बक्षीस पात्र संघ, परंतु ही नॉकआउट मॅच. आणि दरम्यान फटकावलेला चेंडू आणि षटकारावर चांगला सुरेख असा झेल त्या ठिकाणी झालेला आहे. संघाला पहिला धक्का डोंजे संघाला. या सचिन 0 या वैयक्तिक धावसंख्येवरती सचिन परतत असताना अतिशय नाराज आपल्या खेळीवरती. सुंदर असा हा चालू असणारा सामना. आणि आता मात्र सचिनची जागा भरून काढेल तो निलेश. दुपारच्या सत्रात झालेल्या मॅच मध्ये सचिनने अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती, परंतु यावेळी मात्र तो धावा करण्यात अयशस्वी ठरला. हा क्रिकेट हा खेळ कोणी 1-2 जणांचा नसून हा सांघिक खेळ आहे. त्यामुळं खचून न जाता पुन्हा नव्याने सुरुवात करून आपल्याला हा विजय मिळवावा लागेल जर डोंजे संघाला विजय हवा असेल. आणि कडेठाण संघाचं पाहायला गेलं तर संतोष हे पहिले षटक घेऊन प्रगती पथावर. संतोष अतिशय सुंदर अशी वेगवान गोलंदाजी त्यांची. पुढील चेंडू
याही वेळी त्यांच्याकडून अपील करण्यात आलं. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. मला वाटतं या शतकानंतर दिनेश हा गोलंदाजी करेल. वेगाचा बादशाह दिनेश. चौथाही चेंडू वाईट. पंचांचा इशारा. हा वाईट चेंडू असेल. यावर एक धाव आणि या वाईटच्या स्वरूपात संघाची खातं उघडते. दिनेश हा अतिशय उत्कृष्ट खेळाडू, एक आयकॉन प्लेअर म्हणून त्याला ओळखलं जातं. आजच दरम्यान झेल उडालेला आणि हा सोपा झेल मात्र कडधानच्या खेळाडूकडून होत नाहीये. त्या ठिकाणी स्वतःवरच नाराज आणि झेल सुटला. त्या मोबदल्यात एक धाव त्या ठिकाणी दोनशे संघाला मिळाली. मी आता सांगत होतो की आणि प्रेक्षक वर्ग सांगतात की कॅचेस टेक कॅच अँड विन द मॅच. पुढील चेंडू संतोषचा ऑफसाईडची दिशेने टोलवलेला आहे. अतिशय सुरेख गॅपमधून मारलेला चेंडू. एक धाव पळून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरीही धाव त्या ठिकाणी पूर्ण आणि पंचांचा इशारा. खणखणीत असा चौकार. गॅपमधून मारलेला हा चेंडू. अतिशय सुरेख असा हा टच आणि त्यावर मिळालेल्या ह्या 4 धावा. तर दिनेश हा एक आयकॉन खेळाडू. आज संध्याकाळी सांगलीला त्याची मॅच आहे. आज दिवसभर इथे खेळल्यानंतर त्याला संध्याकाळी सांगलीला एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून बोलवण्यात आलेला आहे. दरम्यान लेग साईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होतोय का पाहूया, परंतु थांबवलेलं आणि एकाच धावेवर समाधान. या ठिकाणी मला वाटतं पंचांचा षटक समाप्तीचा इशारा आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन्ही संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5. विजयासाठी 57 धावांचा मोठा डोंगर आपल्याला पूर्ण करायचा आहे. पुढील चेंडू दिनेशचा सामना करेल तो आशिष. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने टोलवलेला ऑफसाईडच्या दिशेने आणि एक चोरटी धाव त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. दरम्यान चेंडू हवेत आणि पाहूया काय होतंय आणि झेल बाद त्या ठिकाणी खेळाडू. उत्कृष्ट गोलंदाजी दिनेशची त्या ठिकाणी. दरम्यान निलेश बाद आणि निलेशची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो संजय. संजयला आता मात्र आपल्या बॅटीतून आपलं कौशल्य दाखवावंच लागेल. शाळेच्या मुलांना विनंती आहे की आपण बाहेरून चालायचंय कृपया. महत्वाची मॅच या ठिकाणी चालू आहे. आपण सर्वच मुलांनी सहकार्य करायचं आणि बाउंड्री रेषेच्या बाहेरून आपण त्या ठिकाणी जायचंय. चला पटपट सायकलवाले मुलं. अतिशय उत्कृष्ट असा सुरू असलेला हा सामना. संजयला मात्र आता आपल्या बॅटीची चुणूक त्या ठिकाणी दाखवावी लागेल, कारण तो इथे आपण पाहतो धावाचा डोंगर अतिशय मोठा आहे आणि या 57 धावा जर आपल्याला पूर्ण करायच्या असतील निर्धारित षटकांमध्ये तर मात्र आपल्याला खेळी मोठीच करावी लागेल. दरम्यान एक उत्कृष्ट असा चेंडू आणि त्या ठिकाणी पंचांचा 1 बाउंसचा इशारा देण्यात येतो गोलंदाजाला. काय तो चेंडू, काय ती गोलंदाजी. अगदी चेहऱ्यासमोरून तो चेंडू गेला, बॅट्समनला समजलं देखील नाही. हा मात्र लो फुलटॉस चेंडू. पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव त्या ठिकाणी पूर्ण. एक छोटीशी मिसफिल्ड आणि एक धाव खर्ची घातली त्या ठिकाणी कडधान संघानं.
चला शाळेच्या मुलांना विनंती आहे बाहेरून चालायचंय. पुढील चेंडू पुढच्या दिशेने टोलवलाय. पाहूया काय होतंय. एक धाव पूर्ण दुसरी ही पूर्ण, परंतु खणखणीत असा चौकार, अतिशय उत्कृष्ट असा शॉट त्या ठिकाणी मारला आणि या चौकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावसंख्या त्या ठिकाणी डोंजे संघाची पूर्ण झालेली आहे. अजूनही त्यांना बराच मोठा टप्पा त्या ठिकाणी गाठायचा आहे. पुढील चेंडू दिनेशचा वेगवान, अरे वा, परंतु पंचांना हा चेंडू काहीसा आवडलेला नाही आणि बॉलरला दंडात्मक वाईटच्या स्वरूपात एक रन द्यावी लागते. वाईट चेंडू, अतिशय सुंदर असा चाललेला सामना, वेगाचा बादशाह